देशाच्या विकासामध्ये युवकांचे योगदान प्राध्यापक डॉक्टर डी.के. पाटील. कवठेमंकाळ येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि शिवाजी विद्यापीठ इकॉनॉमिक्स असोसिएशन कोल्हापूर सुएक संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक किरण सकट यांनी केले। या प्रसंगी प्रमुख वक्ते सुएकचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर डी.के. पाटील यांनी देशाच्या आर्थिक विकासात युवकांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन केले। भारत हा युवकांचा देश आहे व त्यांचे देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे योगदान भविष्यात होणार आहे असं त्यांनी प्रतिपादन केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एम.के. पाटील उपस्थित होते। या प्रसंगी सुएकचे कार्याध्यक्ष प्राध्यापक एम.जे. पाटील यांनी अर्थशास्त्रामध्ये संशोधनाचे कार्य करत असलेल्या सुएक या परिषदेची माहिती दिली। तसेच सुएकचे कार्यकारिणी सदस्य डॉक्टर एम.ए. कोरे यांनी भारतीय युवक जगामध्ये अनेक क्षेत्रात कसे योगदान देत आहेत याची माहिती दिली। भारताची अर्थव्यवस्था ही जगातील प्रमुख अर्थव्यवस्थेपैकी एक आहे व भारतातील युवक देशाला जगातील 1 नंबरची अर्थव्यवस्था करतील असा विश्वास प्रमुख वक्ते डॉक्टर पाटील यांनी व्यक्त केला। कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर पाटील यांनी युवकांनी कुशलता वाढवून विविध क्षेत्रात आपले योगदान दिले पाहिजे असे सांगितले। या प्रसंगी आभार प्रदर्शन प्राध्यापक रामदास वसावे व सूत्रसंचालन प्राध्यापक निशिकांत वाघमारे यांनी केले। यावेळी विद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी मोलाचे मार्गदर्शन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुदर्शन शिंदे व प्राचार्य डॉक्टर एम.के. पाटील यांनी केले। नवीन घडामोडींसाठी युवा पर्व न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा। संपादक हसन तांबोळी 84 59 60 50 47, उपसंपादक प्रतिभा रणजित नलवडे, कार्यकारी संपादक त्रिवेणी माने।